जय महाराष्ट्र. मी सचिन साळुंके, मनसे शहर सचिव, मीराबाईंदर शहर. तुम्ही आता बघू शकता माझ्या मागे म्हणजे या दर्गा रोडला, माशाच्या पाडावरती दर्गा रोडला या पूर्ण रिक्षा आता ज्या पार्किंगमध्ये उभ्या आहेत. आता वाजलेत बघा 11:15 वाजलेले आहेत सकाळचे. सकाळी 7 वाजल्याच्यानंतर इथे एक रिक्षा दिसत नाही, पण आता 11:15 वाजले. कमीत कमी इथे नाही म्हणलं तरी या पूर्ण ह्याच्यामध्ये 100 रिक्षा इथे उभ्या आहेत. आणि डास्कूल पाडा जो आहे साई पॅलेस हॉटेलच्या मागे, तिथे नाही म्हणलं तरी 100-150 रिक्षा उभ्या आहेत. रिक्षा उभ्या राहायचं कारण असं आहे की परवापासून या आरटीओनी जी कारवाई चालू केली या लोकांवरती की बाबा यांचे बनावट पेपर आहेत, बनावट लायसन्स आहेत, बनावट ते काय त्यांचे जे काय सगळे पेपर आहेत ते सर्व बनावट आहेत, म्हणून यांच्यावरती कारवाई चालू केली आहे. एका लाईट बिलवरती 17-18 परवाने दिलेत, असं काहीतरी तो सगळा विषय आहे जो परवापासून मीराबाईंदरमध्ये एकदम गरम विषय झालेला आहे. माझं म्हणणं एवढं आहे की ज्या या रिक्षावाल्यांनी जेव्हा तुम्हाला पेपर दिले होते लायसन्स परवाने काढण्यासाठी, त्यावेळेला तुमचे अधिकारी काय करत होते? तुमच्या अधिकाऱ्यांनी यांना काहीतरी आर्थिक देवाणघेवाण काहीतरी झाली असेल तुमच्यामध्ये, तेव्हा त्या लोकांना तुम्ही रिक्षावाले दिले. आता या रिक्षा कमीत कमी कितने महिने से चला रहे हो रिक्षा? ये हम लोग चला रहे सर 3 साल से. 3 वर्षापासून हे लोक रिक्षा चालवतात, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. परवा कुठले तरी आमदार येतात, काहीतरी मिटिंग घेतात, काहीतरी पत्रकार परिषद घेतात आणि पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा मांडतात. परिवहन मंत्री सांगतात की बाबा रिक्षावाल्यांचा असा विषय चालू आहे. त्याच्यानंतर हा विषय गरम होतो आणि आरटीओचे अधिकारी जागे होतात आणि यांच्यावरती कारवाई चालू करतात. एका रिक्षावाला 42 हजारची फाईन मारलेली आहे. आता इथे रिक्षावाले उभे आहेत, हे आम्हाला सांगतात की 42 हजारची फाईन रिक्षावाल्याला मारलेली आहे. कितना मारा फाइन बोलो? 42,000 रुपये. 42,000 रुपये ही काय फाईन असते? आणि फाईन मारली तुम्ही, सांगतात की बनावट पेपर आहेत म्हणून. या रिक्षावाल्यांचे जे काय धंदे आहेत हे आता ठप्प झाले. कारण ह्यांना भीती आहे की जर समजा आम्ही रिक्षा काढला, बाहेर आरटीओनी पकडलं तर यांना डायरेक्ट 42-50 हजारची फाईन मारताय तुम्ही लोक. मग ज्या वेळेला हे रिक्षावाले पेपरसाठी नवीन रिक्षा घेतात, पेपरसाठी तुमच्याकडे जेव्हा अप्लाय करतात, तेव्हा तुमचे जे एजंट असतात ना, एजंट, आता त्यांनी नाव घेतलं कोणतरी बबलू म्हणून, कोणतरी भाईंदर ईस्ट बबलू ना, भाईंदर ईस्ट वेस्टचा कोण बबलू म्हणून आहे, तो तुमचा जो एजंट आहे ना, त्या एजंट मार्फत तुम्ही या लोकांना परमिशन बिरवाने देता. जे काय बनावट असेल काही असेल, एका लाईट बिलावरती 15-20 परवाने देता. त्यावेळेला तुमचे अधिकारी करतात काय? या अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. कारण तुमच्या या अशा नाकारतेपणामुळे, पहिला तुमच्या अशा नाकारतेपणामुळे ना या रिक्षावाले, हे जे गरीब रिक्षावाले हे काय बंगले बांधून राहिलेले आहेत आणि त्यांच्यात फक्त गरजा ते महिना चालावा म्हणून रिक्षा चालू असं नाही. यांच्या बिचाऱ्यांच्या एवढ्या गरीब रिक्षावाले ते लोक की यांचे घर चालत नाहीत. यांच्या रोज रिक्षा सकाळी काढली, संध्याकाळी रिक्षा पार्किंगमध्ये आली आणि जर काय धंदा केला तरच त्यांचं घर चालतं, यांच्या घरी राशन येतं. आणि तुम्ही लोक हे ज्या वेळेला रिक्षा बनावट पेपर बनवायचे असतात त्यावेळेला यांच्याकडून जे काय असेल तुमच्या एजंट मार्फत तुम्ही लोक यांना बनावट परवाने जे काय असेल ते करता. आणि ते केल्याच्या नंतर ज्या वेळेला एखादी आमदार किंवा एखादे मंत्री ज्या वेळेला हा विषय उचलतात, विधानसभेमध्ये हा विषय निघतो, त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेतल्या जातात, तेव्हा तुमच्या आरटीओचे अधिकारी जागे होतात. आणि आता इथे या दर्ग्याच्या रोडवरती 10 मिनिटापूर्वी आरटीओची गाडी त्या जागेवर आली होती या पार्किंगमध्ये. आणि इकडच्या ड्रायव्हर लोकांना यांना रिक्षावाल्यांना विचारलं तुमचे परवाने आहेत का, तुमचे लायसन्स आहेत का म्हणून. मग ज्या वेळेला 3-3 वर्ष रिक्षा चालवत होते तेव्हा तुमचे अधिकारी का झोपले होते का? तेव्हा यांच्याकडून काय हप्ते घेत होते का तुम्ही दर महिन्याला? तेव्हा तुम्ही करत काय होतात? म्हणजे एखादे आमदार मंत्री जागे झाल्याच्या नंतर ते कुठला तरी विषय टाकल्याच्या नंतर जेव्हा परिवहन मंत्री साहेब सांगतात की बाबा बोगस परवाने आहेत म्हणून, तेव्हा तुम्ही जागे होता. पहिली गोष्ट तर माझी परिवहन मंत्र्यांना विनंती की हे जे आरटीओचे अधिकारी आहेत ना, ह्यांच्यावरती कारवाई करा, ह्यांना सस्पेंड करा. हे जोपर्यंत सस्पेंड होत नाहीत ना तोपर्यंत बाकीच्या गोष्टी होणार नाहीत. आता ही गोष्ट वातावरण गरम आहे, 7 दिवस चालेल, 8 दिवस चालेल, त्याच्यानंतर आहे तशीच परिस्थिती निघणार, वापस बोगस परवाने निघणार, वापस सर्व होणार. आणि त्याच्यानंतर कोणतरी वापस दुसरा मंत्री, दुसरे आमदार जेव्हा काहीतरी विषय काढणार विधानसभेमध्ये, तेव्हा वापस यांच्यावरती कारवाई चालू होणार आणि वापस यांची रिक्षा बंद होणार. 3 दिवस झाले, आज 3रा दिवस आहे यांच्या रिक्षा बंद आहेत. कारवाई क्यों? दरवेळेला या रिक्षावाल्यांवरच का? या रिक्षावाल्यांवर यांनी मनाने तर पेपर नाही बनवले, यांनी मनाने तर लायसन नाही काढलं, या मनाने तर रिक्षा नाही चालवत. तुम्ही या लोकांना त्यांच्या एजंट मार्फत सगळे परवाने दिले, लायसन्स दिले, सर्व दिलं. त्यावेळेला या लोकांनी रिक्षा रस्त्यावरती आणला, रिक्षा आपला धंदा चालू केला. यांना काय माहिती? आता कितना पैसा दिया था रिक्षा जो भी ये किया तभी? 31,000 रुपये दिया था पासिंग के लिए. पासिंगच्या साठी 31,000 मतलब परमिट लेने के लिए 31,000 रुपये दिया था मैंने. 31,000 रुपये या माणसाने, रिक्षा चालक आहे हा, या माणसाने रिक्षा जे काय ते पेपर असतात त्यासाठी 31,000 रुपये कोणाला दिले होते? बबलू म्हणून कोणतरी एजंट आहे त्याला दिले होते. त्याच्यानंतर आज याच्यावरती परिस्थिती अशी आहे की आज कितना दिनों गाडी खड़ा है? आज मेरा 4 दिन हो गया गाड़ी खड़ा है. कशा किसलिए गाडी खड़ा है? वो आरटीओ की वजह से खड़ा है. यांनी पैसे कशासाठी दिले? तुमचे पेपर काढण्यासाठी. पेपर काढून माझी रिक्षा जे काय तुम्हाला घ्यायचे ते घ्या, पण माझी रिक्षा मला सेव्ह करून मला रस्त्यावर चालू द्या, यासाठी यांनी पेपरचे पैसे दिले. आज 3रा दिवस आहे, 4था दिवस याची रिक्षा बंद. कशामुळे? तुमच्याचमुळे. कारण आता तुम्ही कारवाई करायला चालू केली. आरटीओचे अधिकारी जागेवर पण पोहोचतात कशासाठी? त्यांचे लायसन्स परवाने विचारण्यासाठी. कशासाठी? हे वरच्या मंत्र्यांना दाखवण्यासाठी की साहेब आम्ही कारवाई करतोय, आम्ही कार्यतत्पर अधिकारी हे आणि ते. मग ज्या वेळेला तुमच्या कोणत्या ज्या पण अधिकाऱ्यांनी असेल, एजंटनी असेल, असे बनावट पेपर झाले तर पहिली कारवाई त्या अधिकाऱ्यांवरती आणि त्या एजंटवरती, यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यांना जेलमध्ये टाका, त्यांच्यावरती कारवाई करा, त्यांना सस्पेंड करा आणि मग तुम्ही रिक्षावाल्यांवरती या. आम्ही कोणत्याही बोगस पेपरवाल्यांची आम्ही बाजू घेत नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या वेळेला रिक्षा चालवतात
ज्यावेळेला रिक्षा असते. आता तुम्ही विचार करा, या 100-150 इथे 100-150 तिथे नाही म्हणलं तरी काश्मीरच्या 300 ते 400 रिक्षा जागेवर उभ्या आहेत. याचा त्रास कोणाला? सामान्य नागरिकांना. ज्या मीराबाईंच्या सामान्य नागरिक जे रिक्षाने प्रवास इकडे तिकडे करतात, ज्यांना कुठे दहिसरला जायचं असेल, बांद्राला जायचं असेल, ठाण्याला जायचं असेल, त्या रिक्षाचा प्रवास करून घेतात. त्या 300 रिक्षा जागेवर ठप्प आहेत 4 दिवस झाले. मग याचा त्रास कोणाला होतो? या रिक्षावाल्याने होतो. ह्यांची घरं बंद पडतात आणि सामान्य नागरिकांना होतो ज्यांना रिक्षाने प्रवास करायचा असतो. बाकी बसची अवस्था तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी परिवहन मंत्री साहेबांना एवढंच कळकळीची विनंती करतो की साहेब, तुम्ही हा विषय जो घेतलेला तो अत्यंत चांगला विषय आहे. नक्कीच हा विषय चांगला आहे, पण याच्यावरती पहिली कारवाई या अधिकाऱ्यांवर झाली पाहिजे. यांना सस्पेंड करा, ह्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा. त्याच्यानंतर जे यांचे कोणी एजंट आहेत त्या एजंटवरती गुन्हे दाखल करा. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की हा बाई चुकीचे, त्यांचे परवाने जे काही मिस्टेक झाले असतील, ज्या काही चुका असतील, त्या यांचे परवान्यांना दुरुस्त करून द्या, जेणेकरून या 300 रिक्षा ज्या आज ठप्प आहेत त्या रिक्षा रस्त्यावरती चालू राहतील आणि सामान्य नागरिकांना जो त्रास होतोय तो होणार नाही. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.